एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा आज तिसरा दिवस होता। 22 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा आज ग्राउंड झाला आणि एसएससी जीडी भरतीचा जे ग्राउंड महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड चालू आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झालं तर त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि रनिंग मधून टोटल किती मुलं या ठिकाणी पास करण्यात येत आहेत, त्याचबरोबर रनिंग मध्ये किती पोरं या ठिकाणी फेल केलं जात आहे, त्याचबरोबर उंचीमध्ये किती कटत आहे, छातीमध्ये या ठिकाणी किती कटत आहे आणि ग्राउंड कशा प्रकारे एसएससी जीडी भरतीचा तळेगाव सेंटर सीआरपीएफ पुणे या ठिकाणचं तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। काय काय त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रोसेस त्या ठिकाणी चालत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज एसएससी जीडी भरतीचा माझ्या मित्राचा ग्राउंड झालं तर त्याचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रोसेस आहे आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर आपल्याला ग्राउंडवर कसं काय त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, राहण्याची व्यवस्था वगैरे काय आहे, जेवणाची वगैरे काय व्यवस्था आहे, तर हे सर्व आपण या एकाच व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुमचा एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधी आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांचा ग्राउंड या ठिकाणी कधी आहे आपल्या महाराष्ट्रात। एसएससी जीडी भरतीचा आज ग्राउंड झाला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर ज्या विद्यार्थ्यांचा आज 22 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड होता तर ते सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। तर सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात, एक आधार कार्ड आणि एक हॉल तिकीट। ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी फक्त मुलांना बसून ठेवलं जातं आणि सर्वात अगोदर त्यांच्यापासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे, एक लक्षात ठेवा। तर त्या फॉर्मवर आपलं नाव वगैरे झालं, आपले सिग्नेचर झालं, फोटो वगैरे त्या ठिकाणी चिपकायचे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पेन सोबत नाही, त्याचबरोबर फेविकॉल सोबत तुम्ही या ठिकाणी न्या, कारण की फॉर्म भरताना आपल्याला त्या ठिकाणी पेन लागणार आहे, त्याचबरोबर फोटो चिपकायला त्या ठिकाणी आपल्याला फेविकॉल लागणार आहे। याले त्याले मग मागितलं तर मग त्या ठिकाणी कोणी देत नाही, एक लक्षात ठेवा। त्यांच्या हातात तुम्ही बोलणं होऊन घेसान, एसएससी जीडी वाल्याच्या हातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे दोन साहित्य सोबत सुद्धा हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे रोल नंबरानुसार त्या ठिकाणी बसमध्ये बसवल्या जात आहे। बसमध्ये बसवल्यानंतर त्यांना डायरेक्ट ट्रॅक पाशी त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि ट्रॅक पाशी त्या ठिकाणी मुलांचं त्या ठिकाणी काय होत आहे तर त्या ठिकाणी त्यांना जे चेस्ट नंबर दिला जात आहे, त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पायाला RFID त्या ठिकाणी लावलं जातं आणि हे झाल्यानंतर बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी जे 100 बॅच त्या ठिकाणी तयार केलं जात आहे। तर एका दिवशी जवळपास 1000 विद्यार्थी बोलावला जातात आणि त्यामधले सुद्धा 200 विद्यार्थी गैरहजर या ठिकाणी राहत आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर एका बॅचमध्ये 100 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे आणि 100 पोरं जसे त्या ठिकाणी सोडले तसा जे विद्यार्थी मिळून आपल्या त्या ठिकाणी टायमिंग काउंटिंग त्या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा पुणे तळेगावचं जे सीआरपीएफचं जे सेंटर आहे 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि आपल्याला ग्राउंड कशा प्रकारे मारायचं ते तुम्हाला सांगून देतो। तर आपल्याला या ठिकाणी 14 राऊंड या ठिकाणी मारायचे आहे, कारण की 357 मीटरचा हा एसएससी जीडी भरतीचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा। तर ट्रॅकवर हे ग्राउंड या ठिकाणी चालू आहे पुणे तळेगाव सीआरपीएफ सेंटरमध्ये, ठीक आहे। तर एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि त्याचबरोबर जसे त्या ठिकाणी जसं तिथून त्या ठिकाणी सोडलं तसं त्या ठिकाणी आपला टायमिंग त्या ठिकाणी काउंटिंग चालू होत आहे। तर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ते तुम्हाला सांगून देतो, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड मोजण्यात भरपूर त्या ठिकाणी मुलांना कन्फ्यूज त्या ठिकाणी होत आहे की आपले 13 राऊंड झाले की आपले 12 झाले की 14 झाले की 15 झाले, कारण की ते 32 राऊंड जे विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट होते, कारण की 357 मीटरचा हा ट्रॅक असल्यामुळे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी याच्यावर विशेष आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा की आपल्या या ठिकाणी 14 राऊंड झाले आहे का बरोबर कंप्लीट, ह्यावर तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण की ह्यामध्येच मुलं या ठिकाणी गलती करत आहे, ह्यामध्येच भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे, भरपूर विद्यार्थी रनिंगमध्ये त्या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा। तर काउंटिंग आपल्याला करायला लागते, ते काउंटिंग नाही करत, एक लक्षात ठेवा। तर 14 राऊंड आपल्याला या ठिकाणी मारायचे, 14 राऊंड जर मारले तेव्हा 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट त्या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या चिपमध्ये आपला सर्व त्या ठिकाणी टाइम दाखवला जाते, चिपमध्ये पूर्ण टाइम आपल्याला आपला टाइम जे चिपमधला आपला सर्व टाइम आपल्याला दाखवला जाते की एवढा टाइम आपला या ठिकाणी झाला आहे। आणि त्याचबरोबर आज एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगमध्ये सोडले आणि रनिंगमध्ये जे पोरं या ठिकाणी पास होत आहे जवळपास 70 विद्यार्थी रनिंगमध्ये पास होत आहे आणि जवळपास 30 विद्यार्थी या ठिकाणी रनिंगमध्ये
या ठिकाणी कटत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की 30 विद्यार्थी या ठिकाणी रनिंगमध्ये कटत आहे. काही विद्यार्थ्यांना 12 राऊंड मारले तर आपण 14 राऊंड या ठिकाणी मारला, असं सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाटत आहे. तर रनिंगमध्ये मुलं या ठिकाणी कटत आहे, कन्फ्यूज होत आहे त्या ठिकाणी ग्राउंड मोदाच्या वेळेस, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर घड्याळ तुम्ही सोबत नाही, लक्षात ठेवा. घड्याळ घेऊन तुम्ही धावू शकता त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्यांनी जर कल्ला फाडला तर राहू द्या ती घड्याळ, ठीक आहे. तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर घड्याळ सोबत नाही, जेणेकरून आपल्याला टायमिंग या ठिकाणी आपल्याला समजणार आहे की आपल्या या ठिकाणी किती टाइम या ठिकाणी झाला, लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी काही विद्यार्थी घड्याळ घेऊन सुद्धा धावत आहे, लक्षात ठेवा. काल परवा काही विद्यार्थी घड्याळ घेऊन सुद्धा त्या ठिकाणी धावले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर कोणकोणत्या बॅचमध्ये ते घड्याळ घालू देत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या बॅचमध्ये बाय चान्स तुम्हाला भेटला घड्याळ, त्या ठिकाणी तुम्हाला घालायला भेटली तर चांगलं तुमच्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. तर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण टाइम आपल्याला दाखवला जाता की आपल्या या ठिकाणी किती, या ठिकाणी आपण किती मीटर या ठिकाणी धावलो, आपलं किती किलोमीटर या ठिकाणी आपली रनिंग झाली, ह्या सर्व टाइम या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दाखवला जात आहे. आणि आपण जर 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी त्या ठिकाणी असाल जास्त तर आपल्याला त्या ठिकाणी फेल केला जात आहे. आणि आपल्याला तिथं रिजेक्ट टेस्टची जे विद्यार्थी मित्रांनो स्लिप दिल्या जातात आणि आपल्याला डायरेक्ट बाहेर पाठवल्या जात आहे. हे रनिंग झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढले त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जात आहे. आणि त्यांची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची वगैरे मोजल्या जात आहे. तर यामध्ये 170 सेंटीमीटर लागत आहे, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे. आणि आपली उंची आणि छाती मशीनमध्ये मोजल्या जातात. आणि वजन आहे, वजन दाखवलं जात आहे. त्याचबरोबर आपली उंची किती, आपली किती छाती किती आहे, हे सर्व त्या ठिकाणी मशीनमध्ये दाखवलं जात आहे. मशीनने त्या ठिकाणी उंची, छाती, वजन त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. तर तुम्ही जर CP मुंबईचं ज्यांनी सुद्धा ग्राउंड दिलं असेल, CP मुंबईला जे ग्राउंड झालं होतं पोलीस भरतीचं, तर त्या टाईप जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मशीन आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सर्व त्या मशीनमध्ये मोजल्या जाते. तर सर्व त्या ठिकाणी दाखवल्या जाते आपली उंची किती, छाती किती, आपलं वजन किती आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर वजनामध्ये सुद्धा 1-2 विद्यार्थी बाहेर होता आणि छातीमध्ये सुद्धा 4-5 विद्यार्थी कटत आहे. उंचीमध्ये सुद्धा 8-10 विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे. तर त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर आणि ST कॅटेगरीसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागत आहे, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना बसून ठेवलं जात आहे. आणि त्यानंतर आता या ठिकाणी राहण्याची व्यवस्था काय आहे ते तुम्हाला सांगून देतो आणि कसं आपल्याला जायचं आहे. तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पुणे तळेगाव CRPF सेंटर असेल तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर आपल्याला या ठिकाणी यायचं. रेल्वेनं जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला सांगत आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशन पाशी या ठिकाणी यायचं आहे. पुणे रेल्वे स्टेशन पाशी जसे तुम्ही आले, कोणत्याही तुम्ही जिल्ह्यातले असाल, नागपूरचे म्हणा, नांदेडचे म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले असाल, पहिले पुणे रेल्वे स्टेशनवर या. पुणे रेल्वे स्टेशनपासून लोकल ट्रेन चालू राहते तळेगावच्या लोकल ट्रेन चालूच राहते. त्यामध्ये 30 रुपये तिकीट असणार आहे. आणि 35 किलोमीटर तळेगाव सेंटर आहे. आणि तिथं आपण सेंटरवर गेल्यानंतर तिथून आपल्याला 4 किलोमीटर पैदल चालू लागते. 3 ते 4 किलोमीटर पैदल आहे सेंटर. आणि तुम्ही ऑटोनं जर जासाल तर ऑटोवाले जास्त लुटते, 300, 400 रुपये ऑटोवाले त्या ठिकाणी घेत आहे, लक्षात ठेवा. त्यापेक्षा पैदल गेले ते सर्वात बेस्ट राहणार आहे. आणि अंदर जर तुम्ही गेले तर अंदर तुम्हाला रूम भेटून जाणार आहे. 200-300 पर्यंत आपल्याला रूम त्या ठिकाणी भेटून जाणार आहे. आणि जेवण सुद्धा 80 ते 100 रुपये प्लेट त्या ठिकाणी आपल्याला जेवण भेटून जाणार आहे. तर अशी प्रोसेस आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट येत राहणार आहे. त्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये.